आपण एक नेटवर्किंगचा टॉपिक सुरू केलेला आहे आणि ह्या नेटवर्किंगचं 4th-5वं लेक्चर आहे आता आपलं ऑलमोस्ट. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आपण काल डिस्कस सुरू केला होता, दॅट इज कॉल्ड ॲज द OSI लेयर्स किंवा ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन लेयर्स. ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशननी हे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हे स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत. आता प्रश्न असा येतो की आपण OSI लेयर का स्टडी करतो. तर OSI लेयर हे ॲक्च्युली 7 लेयर्स आहेत. आता हे 7 लेयर्स पैकी आपण 2 लेयर्स मागच्या वेळी बघितलेत, फिजिकल लेयर आणि डेटा लिंक लेयर. आता रिमेनिंग जे 5 लेयर्स आहेत ते बघू. पण त्याच्या अगोदर जे कोणी उशिरा जॉइन झाले किंवा इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स, तर त्याच्याशी रिलेटेड आपण याचा अभ्यास का करतो हा महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. तर बऱ्याच वेळा नेटवर्किंगमध्ये आपण वेगवेगळ्या लेव्हलवरती वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस वापरतो किंवा ते डिव्हाइस कोणत्याही गोष्टी असेल तर आपल्याला नेटवर्किंगमध्ये काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. कोणतीही गोष्ट ट्रान्समिट करायची असेल तर ती बिटमध्ये ट्रान्समिट करता येईल, फ्रेममध्ये करता येईल, पॅकेटमध्ये करता येईल किंवा एखाद्या सेगमेंटमध्ये करता येईल किंवा डेटा पॅक करून त्याला पाठवायचा. तर ते पाठवत असताना कुठेतरी डेटा कसा पॅक करायचा, किती पॅक करायचा, कसा पाठवायचा, कसा रिसीव्ह करायचा किंवा त्याचा कंट्रोल कसा ठेवायचा, त्याची सिक्वेन्स कशी ठेवायची किंवा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर कशी काळजी घ्यायची. तर ह्याच्यासाठी सगळं काय लिहिलेलं आहे, एक सॉफ्टवेअरमध्ये त्या सगळे रूल्स लिहिलेले आहेत. जेव्हा हे रूल्स रेग्युलेशन एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये लिहिले जातात, तेव्हा त्या सॉफ्टवेअरला आपण नॉर्मली प्रोटोकॉल असं म्हणतो. आणि आता जेवढे डिव्हाइसेस आहेत, ह्या प्रत्येक डिव्हाइस ऑपरेट करण्यासाठी त्याची काहीतरी स्पेसिफिक हे कामं आहेत आणि ते स्पेसिफिक कामं करण्यासाठी त्याला काहीतरी लागतं आणि ते कंट्रोल करतं. ते कंट्रोल जे करतं ते सॉफ्टवेअर करतं. त्या सॉफ्टवेअरला आपण काय म्हटलंय प्रोटोकॉल. म्हणजे ते प्रोटोकॉल कोणत्यातरी लेयरमध्ये काम करतात आणि प्रत्येक लेयर अशा प्रकारे डिझाइन केलेलं आहे, की त्याच्यामध्ये येणारे कंपोनंट्स किंवा डिव्हाइसेस तर त्याच्याशी रिलेटेड जे काही कामं आहेत, त्याचे जे स्पेसिफिकेशन्स असेल, त्याचे रूल्स रेग्युलेशन ते स्पेसिफाय करतात. म्हणजे 2 गोष्टी येतात महत्त्वाच्या. एक हार्डवेअर येतं आणि त्या हार्डवेअरला चालू करण्यासाठी सॉफ्टवेअर येतं. सॉफ्टवेअर इज इम्प्लिमेंटेड इन द फॉर्म ऑफ प्रोटोकॉल्स. आपण जर हा प्रोटोकॉलचा जर स्टॅक बघितला, हा 7 लेयरचा स्टॅक, तर आपण 7 लेयर आता कोणत्याही प्रकारचं नेटवर्किंगचे कामं असतील. नेटवर्किंगमध्ये महत्त्वाचं आपण काय म्हणतो, की कोणतंही नेटवर्क असेल, तर आपल्याला एंड टू एंड कम्युनिकेशन करावं लागतं. आपण त्याला म्हणतो होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन. एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरपर्यंत कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्याच्यात हे आपण नेटवर्कच्या थ्रू करतो. मग आता हा कॉम्प्युटर कदाचित एक कॉम्प्युटर माझा इथं GPAमध्ये असेल, कदाचित दुसरा कॉम्प्युटर USAमध्ये असेल. या 2 कॉम्प्युटरला जर एकमेकाशी कम्युनिकेट करायचं असेल, आता बेसिकली कॉम्प्युटरच असेल असं नाही, कोणतंही डिव्हाइस असेल, कोणतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असेल विच इज कॅपेबल टू वर्क ऑन अ नेटवर्क. मग याच्यासाठी डेटा ट्रान्समिशनला काहीतरी तुमचे रूल्स, रेग्युलेशन्स आणि तो कशा प्रकारे ट्रान्समिट होईल याच्यासाठी प्रत्येक लेयरला काहीतरी कामं दिलेली आहेत. तर आपण काल बघितलं की एक फिजिकल लेयर म्हटलं आपण की दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ डेटा इन द फॉर्म ऑफ झिरोज अँड वन्स. म्हणजे केबल्स, आपण केबल्स मधून जर डेटा ट्रान्समिट करत असतो एखादा फिजिकल मटेरियलच्या सहाय्याने म्हणजे फिजिकल केबलच्या वरती तो डेटा ट्रान्समिट करत असतो. तर केबलचं काम फक्त इलेक्ट्रिकल सिग्नल वाहून नेणं एवढंच आहे. परंतु त्या इलेक्ट्रिकल सिग्नल कशा तयार करायच्या, त्या सिग्नल कशा असल्या पाहिजे, कसे त्याचे ग्रुपिंग असले पाहिजे, त्याचं व्होल्टेजेस किती असली पाहिजे, फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे आणि त्या कशा प्रकारे ट्रान्समिट म्हणजे त्या कशा कनेक्ट केल्या पाहिजे सोर्स पासून तर त्या केबल पर्यंत आणि केबल पासून परत दुसऱ्या डिव्हाइस पर्यंत त्या कशा आयडेंटिफाय केल्या पाहिजे. आणि याच्यासाठी जे काही आहे तर ते सगळी काळजी कोण घेतं, तुमची फिजिकल लेयर घेतं. आणि ह्या फिजिकल लेयरमध्ये जे काही डिव्हाइस ऑपरेट होतात, आता कोणते डिव्हाइस ऑपरेट होतात तर फिजिकल लेयरमध्ये आपण म्हटलं की हब एक डिव्हाइस आहे, ते एक काम करतं किंवा नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे ते सुद्धा याच्यामध्येच काम करतं किंवा कोणत्या प्रकारच्या केबल्स आणि कनेक्टर जे काही इक्विपमेंट आहे हे सगळे याच्या लेयरशी काम करतात. मग जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत याचे, तर दे आर कन्सर्न्ड विथ ओन्ली फिजिकल लेयर 1 आणि त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे प्रोटोकॉल्स आणि त्या प्रोटोकॉल्स वरती ऑपरेट होईल अशा प्रकारचे ते डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करतात आणि ते ऑपरेट करतात. आता हा झाला अगदी बेसिक गोष्ट. परंतु जर सपोज तुम्हाला एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवरती फिजिकली तुम्ही जोडलेले आहेत
आणि एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवरती जर तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर काय आवश्यक आहे? तर ऑब्व्हियसली दोन्ही कॉम्प्युटरवरती दोघांचे नेटवर्क कार्ड असणं आवश्यक आहे, ज्याच्या थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करू. आयदर ते नेटवर्क कार्ड कोणते असतील, ते फिजिकल नेटवर्क कार्ड असतील. मला म्हणायचं आहे की एक तर वायरलेस नेटवर्क कार्ड असतील किंवा वायर्ड नेटवर्क कार्ड असतील. म्हणजे एकतर वायरलेसनी तरी ते एकमेकाला कनेक्ट होतील किंवा वायरनी तरी कनेक्ट होतील. जर वायरलेसनी कनेक्ट होत असतील, तर आपल्याला वायरलेस प्रोटोकॉल वापरावे लागतील. त्याला म्हणतो आपण वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. किंवा जर ते त्यांनी कनेक्ट होत नसतील, तर आपल्याला असा एखादा प्रोटोकॉल वापरावा लागेल दॅट लाइक पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल. म्हणजे 2 फिजिकल डिव्हाइस एकमेकाला कनेक्ट होतात. कनेक्ट झाल्यानंतर ते एकमेकाशी बोलतात. बोलतात म्हणजे कसं की एकमेकाशी ते हँडशेक करतात आणि व्हेनेव्हर यू आर ट्रान्समिटिंग अ सिग्नल, दॅट पर्टिक्युलर सिग्नल तो जे ट्रान्समिशन होतं ते एस्टॅब्लिश केलं जातं. त्यांचं दोघांची लिंक त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केली जाते. ती कदाचित ती लॉजिकल लिंक असेल, परंतु ती लॉजिकल लिंक जरी असली तरी ते फिजिकली त्याला माहिती असते की कोण एकमेकाशी बोलतंय. आता जेव्हा 2 कॉम्प्युटर बोलतात एकमेकाशी, तेव्हा त्यांचे नेटवर्क कार्ड एकमेकाशी बोलतात. तेव्हा त्या नेटवर्क कार्डला त्यांचा मॅक ॲड्रेस असतो. त्याला आपण म्हणतो मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस आणि हा युनिक ॲड्रेस असतो. जेव्हा ते एकमेकाशी बोलतात, तेव्हा ते एक-एक बीट ट्रान्समिट करत नाही, तर सम ग्रुप्स ऑफ डेटा आर टेकन टुगेदर आणि एक फ्रेम तयार केली जाते आणि त्या फ्रेम बाय फ्रेम हा डेटा आपण कसा करतो, ट्रान्समिट केला जातो. आता म्हणजे जसा हा डेटा फ्रेम बाय फ्रेम ट्रान्समिट कराल, तर त्यावेळी सुद्धा मग फ्रेमची साईज किती असली पाहिजे, फ्रेमचं ट्रॅफिक कशी असली पाहिजे, कशी सिक्वेन्सिंग करायची, कशी पाठवायची, फ्रेम मिळाली का नाही, ते एक्नॉलेजमेंट कसं करायचं, हे सगळं काम कोण करतं? डेटा लिंक लेयर करतं आणि आपण काल हे दोन्ही लेयर अगदी डिटेल्समध्ये बघितले. आता त्याच पद्धतीने आता आपण वरच्या लेयरला जाऊया, की म्हणजे हे तिसरं जे लेयर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क लेयर. हे 3 नंबरचं लेयर आहे 7 लेयर आर्किटेक्चरमध्ये आणि याचं महत्त्वाचं काम आहे इट कंट्रोल्स द ऑपरेशन ऑफ द सबनेट, डिसायडिंग व्हिच फिजिकल पाथ द डेटा टेक्स. म्हणजे थोडक्यात नेटवर्क लेयरचं काम पुढं पिक्चरमध्ये येतं नेटवर्क लेयर. जेव्हा एखादा कॉम्प्युटर हा दुसऱ्या कॉम्प्युटरच्या दुसऱ्या नेटवर्कमध्ये कनेक्टेड असेल. आता असा विचार करा, की लेट अस से आपल्या लॅबमध्ये कॉम्प्युटर आहेत आणि आपले सगळे कॉम्प्युटर आपण लॅनमध्ये कनेक्ट केलेले आहेत. ते डायरेक्टली एकमेकाशी कनेक्टेड आहेत का? तर नाही. ते कसे कनेक्टेड आहे एकमेकाशी? तर लेट अस से ते स्टार टोपोलॉजीमध्ये कनेक्टेड आहे. जेव्हा आपण स्टार टोपोलॉजी म्हणतो याचा अर्थ एक सेंट्रल डिव्हाइस आहे. ते सेंट्रल डिव्हाइसला आपण म्हणू की ते दॅट सेंट्रल डिव्हाइस इज कॉल्ड ॲज लेट अस से तो स्विच आहे. मग हे काय स्विच हे एक इंटेलिजंट डिव्हाइस आहे. मग आता ह्या दोघांना जर एकमेकाशी कम्युनिकेट करायचं असेल आणि जर तुमचं नेटवर्किंग तर असेल, तर तुम्ही जर ह्या नेटवर्क लेयरवरती तुम्हाला काम करायचं असेल किंवा डेटा ट्रान्समिट करायचा असेल, तर आपण अगदी छोट्या युनिटपेक्षा आता आपण काय करणार आहे, थोडंसं मोठ्या युनिटवरती काम करणार आहोत आणि ते जे मोठं युनिट आहे त्याला आपण काय म्हणू? पॅकेट्स म्हणू. आता प्रश्न असा येतो, की फ्रेम आणि पॅकेट्समध्ये फरक काय आहे? तर ह्या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं केअरफुली, तर फ्रेम हे एन्व्हलप सारखं आहे. त्याच्यावरती मॅक ॲड्रेस असतो. म्हणजे फ्रेमवरती प्रत्येक फ्रेमला काय असतो, त्याचा फिजिकल ॲड्रेस असतो. कुठं त्याला टाकायचा आहे. कोणत्या न मॅ कोणत्या नेटवर्क ॲड्रेस कार्डला तो डेटा ट्रान्समिट करायचा आहे. परंतु जर आपण नेटवर्क लेयर जर बघितलं, तर नेटवर्कचं पॅकेट फॉर्म होतं आणि हे पॅकेटमध्ये पूर्ण डेटा असतो आणि तो डेटा एक पॅकेटचा डेटा म्हणजे ते लेटर जे असेल त्याच्यावरती प्रत्येक पाकिटावरती लॉजिकल ॲड्रेस असतो. त्या लॉजिकल ॲड्रेसला म्हटलं जातं आय-पी ॲड्रेस. आय-पी स्टँड्स फॉर इंटरनेट प्रोटोकॉल. जे आय-पीचा जो लाँग फॉर्म आहे त्याला म्हणतो आपण इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. जेव्हा आपण ॲड्रेस म्हणतो तर लक्षात घ्या हा तर हे जे काही आय-पी प्रोटोकॉल्स आहे तो IP4 म्हणतो आपण. जे त्याच्या प्रत्येक आय-पी ॲड्रेस हा 4 बाइटचा असतो. 4 बाइटचा असतो म्हणजे आता 2 प्रकारचे आय-पी ॲड्रेसेस आहेत. ओल्डर व्हर्जन्समध्ये IP4 ॲड्रेस वापरायचे. आता जसं-जसं ते नेटवर्किंग स्टँडर्ड्स वाढत गेले, तेव्हा IP4 ॲड्रेस हा जरा कमी वाटायला लागला. त्याच्यामुळे आता IP6 हा ॲड्रेस मार्केटमध्ये आलेला आहे. ओके. आता पण नॉर्मली अजूनही आपण नेटवर्किंग IP4 नीच कनेक्ट करतो. तर IP4 याचा अर्थ असा होतो 4 स्टँड्स फॉर 4 बाइट आणि 4 बाइटचा जर विचार केला तर टोटल 32 बिट्स आहे. म्हणजे प्रत्येक पाकिटामध्ये 32 बिटचा ॲड्रेस असतो
आणि हा 32 बिट्स ऍड्रेस ठरवतो की हे पॅकेट कुठून कुठे टाकायचं आहे. आता असा प्रश्न येईल तुम्हाला की या 32 बिट कसं डिव्हाइड केलेलं आहे. तर ह्या 32 बिट्स मध्ये आपण पुढे जाऊन जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल आणि इंटरनेट आपण क्लासेस शिकू म्हणजे नेटवर्कचे क्लासेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मेजर 4 प्रकारचे क्लासेस आहेत. तसे आपण 5 म्हणू क्लासेस. ए, बी, सी, डी आणि ई असे 5 प्रकारचे क्लासेस आहेत. आता प्रत्येक नेटवर्कच्या क्लासमध्ये 2 प्रकार असतात. तर एकाला म्हटलं जातं तुमचा नेटवर्क आयडी काय आहे आणि होस्ट आयडी काय आहे. म्हणजे ह्या 32 बिट असा डिव्हाइड केला जातो, की त्याच्यामध्ये एक पोर्शन हा तुमचा नेटवर्कचा आयडीचा असतो आणि दुसरा पोर्शन हा त्याचा होस्ट आयडी असतो. आता प्रश्न असा येतो नेटवर्क आयडी म्हणजे काय आणि होस्ट आयडी म्हणजे काय? जेव्हा आपण नेटवर्क आयडी म्हणतो तेव्हा त्याचा नंबर असतो. स्पेसिफिक नंबर असतो आणि तो नंबर कदाचित क्लास ए मध्ये तर नेटवर्क आयडी जर विचार केला तर तो फक्त 8 बिटचा असतो. क्लास बी मध्ये नेटवर्क आयडी हा 16 बिटचा असतो. त्याचप्रमाणे क्लास सी मध्ये नेटवर्क आयडी हा 24 बिटचा असतो. मग आता नॉर्मली आपण जे लायब्ररी लॅबमध्ये वापरतो नेटवर्क हे नॉर्मली आपण क्लास सी मध्ये वापरतो. आता क्लास सी मध्ये जर पहिले 3 बाइट्स जर नेटवर्क साठी असतील तर शेवटचे 8 बिट्स फक्त होस्ट साठी असतात. होस्ट म्हणजे काय? तर वन कॉम्प्युटर रिप्रेझेंट ॲज अ वन होस्ट. म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा नेटवर्क डिव्हाइस त्याला आपण होस्ट म्हणतो आणि ते कदाचित प्रिंटर असू शकेल, एखादा स्कॅनर असेल, लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल. तर प्रत्येकाला एक एक स्पेसिफिक आयडी दिला जातो. म्हणजे ऑब्व्हियसली किती आयडी देता येतील आपल्याला? तर आपल्याला 000 पासून तर 256 पर्यंत आयडी देता येतील. त्यातला एक 255 रिझर्व्ह असतो. त्याच्यामुळे आपण नॉर्मली 1 ते 254 पर्यंतच आपण नॉर्मली एक कॉम्प्युटर एका नेटवर्कमध्ये कनेक्ट करता येतील. मग लेटेस्ट आता तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकेल, की सर LANमध्ये आपण म्हणतो की 254च कॉम्प्युटर कनेक्ट करता येतील. मग त्या LAN कोणतं आहे? तर त्याचं जे LANचं नाव असेल ते तुम्ही त्याला नाव देऊ शकता एखादं. परंतु त्या LANचा नेटवर्क आयडी असतो हा 24 बिट्सचा असतो. म्हणजे 888 असे ऑक्टेट्स असतात. पहिले 3 हे नेटवर्क आयडी म्हणून आयडेंटिफाय केला जातो आणि शेवटचा बाईट जो आहे त्याला आपण होस्ट आयडी म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण जर सी क्लास कोणत्याही प्रकारचं क्लास सी नेटवर्क जर आपण तयार केलं, तर त्याच्यामध्ये आपण किती नेटवर्क तयार करू शकतो? तर हे बघा आपल्याकडे अवेलेबिलिटी किती आहे? 24 बिट्स आहे आणि 24 बिट्स मधले 3 बिट रिझर्व्ड असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ 1, 1 आणि 0 असे 3 बिटचे रिझर्व्ड असतात. त्याच्यापासून पुढचे ॲड्रेस सुरू होतात. म्हणजे इफेक्टिव्हली आपल्याकडे 21 बिट्स असतात. मग आपण 2 to 21 कॉम्बिनेशन्स त्याचे करू शकतो. त्याच्याप्रमाणे तेवढ्या प्रकारचे फिजिकल नेटवर्क्स हे काय असू शकतात, क्लास सी मध्ये एक्झिस्ट होऊ शकतात आणि त्याच्याप्रमाणे ते क्लास तुम्ही ते नेटवर्क करू शकतात आणि त्या नेटवर्कच्या खाली तुम्ही काम करू शकतात. आता प्रश्न असा येईल तुम्हाला, की आपलं नेटवर्क हा इंटरनेटवरती कसं आयडेंटिफाय होतं? तर आता तुम्हाला माहिती आहे, की आपण जेव्हा एखादा नेटवर्क आयडेंटिफाय करतो, आपल्याला आपलं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हा महत्त्वाचा येतो मध्ये पिक्चरमध्ये. म्हणजे आपण कोणाच्या थ्रू इंटरनेट सर्व्हिस घेतो आहोत. आयदर आपण BSNL मधनं घेऊ किंवा Jio मधनं घेऊ किंवा Vodafone किंवा Idea या प्रकारचे जे किंवा तुमच्या आता Skynet आहे, Skyway आहे किंवा जे कोणते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. ते मोठे त्यांचे नेटवर्क्स हे मोठे असतात. त्याच्यामुळे त्यांचे नेटवर्क हे नॉर्मली क्लास ए किंवा क्लास बी मध्ये मोडतात. आणि त्या नेटवर्कमध्ये नेटवर्क आयडी कमी असतात, परंतु होस्ट मात्र लागेल तेवढे असतात. मग जेव्हा एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये ट्रान्समिट होतं, तेव्हा मग महत्त्वाचा पर्याय कशामुळे त्याला कसं कळतं, की हे पॅकेट कुठून कुठं ट्रान्समिट करायचं आहे? इस्पेशली असा विचार करा, की आपण आता नेटवर्क लेयरमध्ये काम करत आहोत. आता ह्या नेटवर्क लेयर कुठं पिक्चरमध्ये येतं मी सांगितल्याप्रमाणे जर असा विचार करा, की आपल्या कॉलेजमध्ये 7 डिपार्टमेंट आहेत आणि 7 डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटचे त्यांचे स्वतःचे नेटवर्क्स आहेत. ओके. मग आता प्रत्येक नेटवर्क्सला काय करता येईल? प्रत्येकाच्या नेटवर्कचा आयपी ॲड्रेस हा वेगळा असेल. ओके. आयपी ॲड्रेस वेगळा असेल, त्याचप्रमाणे त्याचा होस्टचा जो शेवटचा नंबर आहे, तो सुद्धा वेगळा असेल. जेव्हा जर मला वाटलं, की माझ्या कॉम्प्युटरवरनं एखाद्या ऑफिसचा कॉम्प्युटर ॲक्सेस करायचा आहे,
तर त्या केसमध्ये मला माझ्या नेटवर्कमधनं ते नेटवर्क ऍक्सेस करता यायला हवं. आता हे नेटवर्क कधी ऍक्सेस करता येतं? जर दोन्ही नेटवर्क हे सिमिलर टाइपचे असतील. सिमिलर टाइपचे मला असं म्हणायचं की ते क्लास सी टाइपचे नेटवर्क असायला हवे, पहिली गोष्ट. आणि दुसरं सिमिलर टाइप्समध्ये त्यांचा डेटा ट्रान्समिशन हा सारखा असायला हवा. सारखा म्हणजे ते मोस्टली इथरनेट स्टँडर्ड्सनी ते कनेक्ट केले जातात आणि जेव्हा ते दोन्ही नेटवर्क सारखे असतील, सारख्या प्रकारचे असतील, क्लास सी नेटवर्क दोन्ही पण असतील, तर त्या केसमध्ये एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्कला आयडेंटिफाय करता येतं आणि स्विचेस हे ठरवू शकतं की हा पॅकेट कोणत्या नेटवर्क पासून तयार झालेला आहे आणि हा डेटा जर तुम्हाला ट्रान्समिट करायचा असेल, हा कोणत्या आयपी आहे, कोणत्या कॉम्प्युटरवरती द्यायचा आहे किंवा कोणत्या कॉम्प्युटरवरनं घ्यायचा आहे. तर ते आयडेंटिफाय करतं, तर त्याला म्हणतो आपण आयपीनी आयडेंटिफाय केलं जातं. थोडक्यात आता हे लक्षात घ्या, की नेटवर्क लेयरमध्ये जो काही डेटा ट्रान्समिट केला जातो, त्याचं युनिट काय आहे? पॅकेट्स हे त्याचं युनिट आहे. मग पॅकेट हे काय आहे? तर दिस इज अगेन अ कॉम्बिनेशन ऑफ झिरोज अँड वन्स. बेसिकली हा डेटा आहे, पॅक केलेला आहे एकत्र. तो अगोदरचा जसा फ्रेममध्ये पॅक केला होता, आता मेनी फ्रेम्स आर टेकन टुगेदर अँड इट विल बी कंबाइन्ड इंटू वन पॅकेट्स. ओके. आता जेव्हा हे पॅकेट्स असेल, त्या पॅकेट्सला नेहमीप्रमाणे त्याचा हेडर असेल, त्याचं ट्रेलर असेल, त्याचा स्वतःचा चेकसम म्हणजे एरर कंट्रोल्स असतील आणि ते एकत्र केल्यानंतर जे काही तयार होईल ते पॅकेट्स तयार होईल. मग आता जेव्हा तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा आहे, एका डिव्हाइस पासून दुसऱ्या डिव्हाइसला किंवा एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या डिव्हाइसला, तर ते कॉम्प्युटरचं एनआयसी काय करतं, पॅकेट फॉर्म करतं आणि पॅकेट त्या केबलवरती ट्रान्समिट करत जातं. जसजसं ते केबलवरती ट्रान्समिट केल्या जातील पॅकेट्स, तसतसं ते पॅकेट्स एका स्विचेसवरती येतात. स्विचेस त्याला कळतं आतमध्ये की आयपी ऍड्रेस तो रीड करू शकतो. जसा फ्रेममध्ये फक्त मॅक ऍड्रेस असतो, तसा आयपी ऍड्रेसमध्ये त्याचा पॅकेट्समध्ये बेसिकली त्याचा ऍड्रेस असतो. आणि हे आयपी ऍड्रेसेस हे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतात. म्हणजे जसं आपण एखादा टेलिफोन केला, लेटेस्ट इथून जर आपल्याला औरंगाबादवरून मुंबईला फोन करायचा असेल, तर तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो, की जसं तुमच्या टेलिफोन्स लाईन सेटअप केलेल्या असतील त्या पद्धतीने. एखादी औरंगाबाद टू डायरेक्ट लाईन असेल किंवा कदाचित एखादी औरंगाबाद टू नाशिक जाईल, नाशिक टू मुंबई जाईल किंवा औरंगाबाद टू पुणा जाईल, पुणा टू नाशिक जाईल किंवा दुसरं असंही शक्य आहे की औरंगाबाद टू दिल्ली जाईल आणि दिल्लीवरून मुंबईला येईल. म्हणजे अशा प्रकारे जो काही पॉसिबल पाथ असतात, सगळ्या पाथवरती हे पॅकेट्स ट्रान्समिट केले जातात किंवा मग हे या पाथवरती जे पॅकेट्स आहेत, जो पॉसिबल शॉर्टेस्ट पाथ असेल, त्या शॉर्टेस्ट पाथ प्रमाणे त्याचं एक अल्गोरिथम्स असतं. जो कमीत कमी पाथ असेल त्याच्यावरती ते पॅकेट पाठवले जातात आणि हे एन नंबर ऑफ पॅकेट्स पाठवले जातात. ते तिथं पोहोचतील का नाही याचा विचार केला जात नाही. म्हणजे इथं आयपी पॅकेट्स हे डुप्लिकेट असू शकतात. पण ते वेगवेगळ्या मार्गाने तिथे जिथं पाहिजे तिथे पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर ते परत एकत्र केले जातात. त्याची सिक्वेन्सिंग केली जाते. त्याचा ॲड्रेस मॅप केले जातात आणि त्याच्यावरून मग एकदा सिक्वेन्सिंग केली की त्याच्यामधला तो डेटा जो असेल ते पॅकेटचे हेडर ट्रेलर कट केले जातात. मग डेटा एकत्र केला जातो आणि त्याची सिक्वेन्सिंग केली जाते. याला काय म्हणतो आपण? पॅकेट्स. आणि हे पॅकेट जे ट्रान्सफर करायचं काम आहे, आता लेटेस्ट असा विचार करा की जर आपलं नेटवर्क जर वेगळं असेल आणि एक नेटवर्क हे दुसऱ्या नेटवर्कपेक्षा वेगळं असेल आणि तरी तुम्हाला जर तो डेटा रूट करायचा असेल, जसं आपण म्हणू की मला आता इथून सपोज लेट अस से की आपलं आता जसं माझा डेटा आहे, मी जे काही बोलतोय ते माझ्या लॅबमधनं, माझ्या कॉम्प्युटरवरनं किंवा माझ्या लॅपटॉपवरनं बोलतोय. जे काही मी बोलतोय त्याचे काय होत आहेत की त्याचे पॅकेट्स फॉर्म होत आहेत. तो डेटा नेटवर्क इंटरफेस कार्डच्या थ्रू आपल्या लॅन कार्डच्या थ्रू तो स्विचमध्ये जातोय. नेटवर्क प्रोव्हायडर आहे. प्रोव्हायडर तिथे चाललं जातं आणि याच्यामध्ये जेव्हा डेटा माझ्या नेटवर्कमधून स्कायनेटच्या नेटवर्कमध्ये जातो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे 2 प्रकारचे नेटवर्क्स आहेत. एक आपलं नेटवर्क आहे, कॉलेजचं नेटवर्क आणि ते स्कायनेटचं. म्हणजे हे दोन्ही नेटवर्क वेगळे आहेत. मग ह्या दोन्ही नेटवर्कमधनं जर तुम्हाला आयपी पाठवायचे असतील किंवा रूट करायचे असतील, तर त्याला एक डिव्हाइस लागतं. नाही. मला नाही दिसलं. नाही. नाही नव्हतं. तो म्हणतो आहे पण नाही.
आपण जेव्हा दोन डिफरंट नेटवर्क्स असतील तेव्हा दोन डिफरंट नेटवर्क्स मध्ये जेव्हा डेटा पाठवतो तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक राउटरची गरज असते. म्हणजे ऑब्विसली जर तुम्ही बघितलं तर आपल्या हेडच्या केबिन मध्ये एक राउटर ठेवलेला आहे. तो राउटर कॉन्फिगर केलेला आहे. राउटर कॉन्फिगर करतो की इकडचे जे काही डेटा येतील, आपले जे काही पॅकेट्स येतील डिपार्टमेंटचे, त्या राउटर मधनं राउट होऊन तो स्कायनेट वरती जातो आणि स्कायनेटच्या त्याच्यामधून मग तो डेटा वरच्या लेव्हलला चालला जातो. म्हणजे हे झालं नेटवर्क लेयरचं काम. जे नेटवर्क लेयर वरती कोणतं डिव्हाइस काम करतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे राउटर हे एक काम करतं. ओके, म्हणजे कोणतं डिव्हाइस आहे नेटवर्क लेयर वरती? राउटर आहे. राउटर हे डिव्हाइस आहे, फिजिकल डिव्हाइस आहे. ते काम काय करतं, तर ते एका प्रकारचे पॅकेट जे एका नेटवर्कचे पॅकेट्स असतील ते दुसऱ्या नेटवर्कला पास ऑन करतं. आता एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कला जेव्हा तो पास ऑन करेल, तेव्हा हे कसे पास ऑन होतील? तर ऑब्व्हियसली जेव्हा मला एखादं वाटलं, की मला नेटवरती काहीतरी काम करायचं आहे आणि एखादी साइट ॲक्सेस करायची आहे. तर जेव्हा मी ती साइट ॲक्सेस करतो, तेव्हा त्या साइटला काहीतरी स्पेसिफिक आयपी ॲड्रेस असतो. त्या आयपी ॲड्रेस माहिती असतो, तो कोणता आहे. आता जेव्हा आपण इथून सुरुवात करू, तेव्हा आपला सुरुवातीचा ॲड्रेस म्हणजे माझा ॲड्रेस असेल आणि ज्या वेबसाईटवर जायचंय त्या वेबसाईटचा वेगळा ॲड्रेस असेल. तेव्हा त्या राउटरला कळतं, की आपला सोर्स कुठून आलेला आहे आणि हे पॅकेट ज्याच्यासाठी तयार केलेलं आहे, ज्याच्यासाठी हा डेटा पाठवायचा आहे, त्याच्यावर त्याचा आयपी ॲड्रेस आहे आणि त्या आयपी ॲड्रेसमध्ये तिकडं तो पाठवायचा आहे. तो जर राउटर बरोबर कॉन्फिगर केलेला असेल, तर तो बरोबर तो आयपी ॲड्रेस त्याच्या कोपऱ्यावरती नेऊन ठेवेल. म्हणजे आता हे डेटा पाठवण्यासाठी किंवा हा डेटा पॅक केला, व्यवस्थित केलाय का नाही, त्याचं ट्रॅफिक कंट्रोल आहे का नाही, तुकडे बरोबर केलेले आहे का नाही किंवा मग ते तुकडे आल्यानंतर ते एकत्र करायचे आहेत, तर एकत्र केल्यानंतर ते परत प्रॉपर सिक्वेन्सिंग होतं का? एखादा तुकडा जर राहिला तर त्याला परत रिट्रान्समिट करायचं. याच्यासाठी काहीतरी सॉफ्टवेअर लागतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये ते रूल्स रेग्युलेशन फिट केलेले असतात. त्याला आपण म्हणतो प्रोटोकॉल. मग हे कामं करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल काम करतो नेटवर्क लेयरला? तर तो इंटरनेट प्रोटोकॉल काम करतो किंवा आणखी हे 2 प्रोटोकॉल आहे. याच्यात एकाचं नाव आहे आय-पी-एक्स. आय-पी-एक्स हा इंटरनेट पॅकेट एक्सचेंज प्रोटोकॉल आहे. इंटर नेटवर्क पॅकेट एक्सचेंज प्रोटोकॉल. ॲक्चुअली हा जो प्रोटोकॉल होता तो नॉव्हेल नेटवेअर म्हणून एक ऑपरेटिंग सिस्टम त्या लोकांनी हा प्रोटोकॉल डिझाइन केलेला होता. आणि तिसरा प्रोटोकॉल जो आहे तो इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. दॅट इज कॉल्ड एज द आय-सी-एम-पी प्रोटोकॉल. जर तुम्ही इथं बघितलं माझा जो माऊस फिरतोय, तर इथे हे 3 प्रकारचे प्रोटोकॉल आहेत. ते प्रोटोकॉल्स वरती हा तुमचा राउटर डिव्हाइस काय करत असतो, वर्क होत असतो. म्हणजे हा राउटर काय करत असतो, तर राउटर हे जे लॉजिकल आयपी ॲड्रेसेस आहेत, ते इथून तो रिकॉग्नाइज करू शकतो आणि तो ठरवू शकतो, की हा आयपी कुणासाठी आहे. मग त्या ठिकाणी तो राउट करायचं काम म्हणजे त्याला दिशा द्यायची किंवा त्याच्याकडे रिडायरेक्ट करायचं काम हे राउटर करत असतो. आणि हा आय-सी-एम-पी प्रोटोकॉल जो आहे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल तो काय करतो, आपल्या किंवा आपण पाठवलेला जर जिथं आपण पाठवतोय तो जर होस्टच जागा नसेल किंवा ते सर्व्हर चालू नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स असेल, तिथपर्यंत रीच होत नसेल किंवा वर्किंग काही प्रॉब्लेम्स येत असेल, तर ते काही जे एरर मेसेजेस आहेत, ते एरर मेसेजेस हा आय-सी-एम-पी प्रोटोकॉल देत असतो. म्हणजे हे आय-पी हा सर्वात मोठा पॉवरफुल प्रोटोकॉल आहे, इंटरनेट प्रोटोकॉल. तो ॲक्चुअली काय काम करत असतो, तर एक पॅकेट तुमचा डेटा जो ट्रान्समिट करायचा असतो, त्याचे पॅकेट फॉर्म करत असतो. आणि ते पॅकेट तो ट्रान्समिट करत असतो. आता बघा, की जेव्हा तुम्हाला हे पॅकेट ट्रान्समिट करायचे असतील, तर नुसते हे इंडिपेंडंट पॅकेट ट्रान्समिट करून उपयोग नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, एक आणखी वरचं लेयर लागेल आणि ते वरचं लेयर म्हणजे हे जे पॅकेट ट्रान्समिट करतोय, ते प्रत्येकाचं पॅकेट त्या रिसीव्हरला पोहोचतंय का नाही, हे काळजी घेतली गेली पाहिजे का नाही. तर त्याच्यासाठी जे काही प्रोटोकॉल्स आहेत, तर ते त्याच्यासाठी 3 प्रोटोकॉल्स आहेत बघा. तर आपण म्हणू आय-पीला कॉन्ट्रॅक्ट प्रोटोकॉल आहे टी-सी-पी, दॅट इज ट्रान्समिट कंट्रोल प्रोटोकॉल. जसा आय-पी-एक्स प्रोटोकॉल आहे त्याच्या वरच्या लेव्हलचा म्हणजे सगळे आय-पी इंटर नेटवर्क पॅकेटचे जे एक्सचेंज केले जातात त्याचा कंट्रोल कोण ठेवतं? हा एस-पी-एक्स ठेवतो. म्हणजे आय-पी-एक्स, एस-पी-एक्स हे एक कॉम्बिनेशन आहे, जे की नॉव्हेल नेटवर्कमध्ये वापरलं जात होतं. आता टी-सी-पी, आय-पी हे मोस्ट पॉवरफुल हे कॉम्बिनेशन आहे आणि हे अक्रॉस ऑल नेटवर्क्स वापरलं जातं. म्हणजे दिस इज द डिफॅक्टो स्टँडर्ड किंवा मेन स्टँडर्ड आहे आजचं नेटवर्किंगचं आणि आपण
आजचं लेक्चर झाल्यानंतर कदाचित परवा लेक्चरमध्ये आपण हे TCP IP प्रोटोकॉल पाहणार आहोत आणि हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे आणि TCP IP मॉडेल जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अमेरिका त्यांनी प्रपोज केलेलं आहे आणि ते ऍक्च्युली फिजिकली एक्झिस्टिंग मॉडेल आहे, ते ऍक्च्युली इम्प्लिमेंटेड मॉडेल आहे. लक्षात घ्या 7 लेयर प्रोटोकॉल आपण जे स्टडी करतोय ते रेफरन्स मॉडेल आहे, ते कधी इम्प्लिमेंट केलेलं नाही. मात्र हे जे TCP IP जे मॉडेल आहे ते ऍक्च्युली फिजिकली इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि फार पॉवरफुल मॉडेल आहे आणि अक्रॉस द वर्ल्ड फक्त TCP आणि IP हे दोन प्रोटोकॉल मॅक्झिमम वापरले जातात. एकदा जर तुम्हाला IPचं फंक्शन काय आहे, TCPचं फंक्शन्स काय हे जर कळालं तर तुम्हाला नेटवर्किंग कळायला सोपं होईल आणि आपले पॅकेट्स कसे जातात, कुठे केले जातात आणि कसे मॅनेज केले जातात हे लक्षात येईल. तर तुम्ही हे लक्षात घ्या, नेटवर्क लेयर वरती काय फिरतं, नेटवर्क लेयर वरती पॅकेट्स असतात. पॅकेट्स कसे बनतात, काय बनतात, कदाचित ते आपण नंतर पाहू शकाल किंवा तुम्ही इंटरनेट प्रोटोकॉलच्या वेळी मी तुम्हाला जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल एक्सप्लेन करेल त्यावेळी तुम्हाला सांगेल की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्याचं किती बाईटचा तो हेडर असतो, ट्रेलर किती असतो आणि मध्ये डाटा कसा असतो. तर ते एकदा पॅकेट फॉर्म झालं की त्याला रूट करायचं काम हा राउटर करतो. आता जेवढे पॅकेट्स कसे गेले, कोणत्या रस्त्याने गेले तरी एका डेस्टिनेशनला आल्यावर ते एकत्र करायला पाहिजे. त्याचा कंट्रोल ठेवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी जो 2 प्रकारचे कंट्रोल्स आहेत. आता जर आपण वरच्या लेयरला गेलो, दॅट इज द ट्रान्सपोर्ट लेयर. मला वाटतं आता नेटवर्क 3 लेयर तुमच्या लक्षात आलं. नेटवर्क 3 लेयरचा अर्थ कुठं काम करतं हे लक्षात घ्या. जेव्हा एखादं लॅन एस्टॅब्लिश होतं आणि त्या लॅन आणि जे लोकल एरिया नेटवर्क असेल किंवा वाईड एरिया नेटवर्क असेल आणि ते जेव्हा एकमेकाला कनेक्ट होतात, त्यावेळी हा नेटवर्क पिक्चरमध्ये येतो. पण जेव्हा त्या 2 गोष्टी अक्रॉस द नेटवर्क त्या डेटा ट्रान्समिट करतात आणि मोठी फाईल असेल, डाटा जास्त असेल, त्यावेळी ते पॅकेट्स त्याच्यावरती ट्रान्समिट कराल. मग ते पॅकेट्सचा कंट्रोल कोणाचा असतो? तर त्या पॅकेट्सवरती होस्ट टू होस्ट कसे ते पॅकेट ट्रान्समिट केले जातात, तर ते ट्रान्सपोर्ट लेयरच्या साहाय्याने केले जातात. तर आपण चौथ्या लेयरवर जाऊया. त्याला म्हणतात बेसिक फंक्शन काय ट्रान्सपोर्ट लेयरचं? तर इट एन्श्युअर दॅट द मेसेज आर डिलिव्हर्ड एरर फ्री. म्हणजे जो काही मेसेज असेल तो ॲज इट इज विदाऊट एरर तिथं गेला पाहिजे आणि तो कशात गेला पाहिजे? इन सिक्वेन्स गेला पाहिजे विथ नो लॉसेस और डुप्लिकेशन्स. आपण आता म्हटलं की पॅकेट्स कसे ट्रान्समिट केले जातात? डुप्लिकेटमध्ये ट्रान्समिट केले जातात. ज्या रस्त्याने जाता येईल त्या रस्त्याने सगळ्या लाईनी ते पॅकेट एक पॅकेटचे मल्टिपल पॅकेट्स होतात आणि ते मल्टिपल पॅकेट्स म्हणजे डुप्लिकेशनसह ते वेगवेगळ्या रस्त्याने ते एका ठराविक ठिकाणी डेस्टिनेशन पर्यंत येत असतात. जो काही अवेलेबल रूट असेल त्या रूटनी ते तिथं पोहोचतात. आता तिथे पोहोचल्यानंतर जे काही पॅकेट येतात त्या पॅकेटची सगळ्यांचा कंट्रोल ठेवणं, त्याचे तो स्पीड, याचा ट्रान्समिशनचं स्पीड, रिसेप्शनचं स्पीड बरोबर आहे का नाही ते बघणं. मग त्याच्याप्रमाणे ते पॅकेट्स प्रमाणे त्याला एकत्र करणं, त्याची सिक्वेन्सिंग करणं आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचा फ्लो कंट्रोल करून ठेवणं. हे काम जे करतं ते त्याला आपण म्हणू ते काम करतो वरचा प्रोटोकॉल. त्याला म्हटलं जातं ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ॲज द नेम इटसेल्फ सजेस्ट इट कंट्रोल्स द ट्रान्समिशन. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आता ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल काय कंट्रोल करतो? तर जेवढे काही पॅकेट्स येतात, जे राउटरने रूट केलेले असतात, ते सगळे पॅकेट्स एकदा डिव्हाइसकडे आले, की त्याचं सिक्वेन्सिंग करणं, एंड टू एंड कनेक्शन ठेवणं, म्हणजे होस्ट टू होस्ट कंट्रोल ठेवणं. एखादं पॅकेट नसेल मिळालं, तर त्या होस्टला सांगणं, की हे पॅकेट मिळालेलं नाही. हे पॅकेट तू परत ट्रान्समिट कर. मग अशा प्रकारचा आणि तो फ्लो कंट्रोल ठेवणं म्हणजे काय? जो रिसिव्हरचा स्पीड आहे त्याच्यापेक्षा ट्रान्समिटरचं स्पीड जास्त नको. ओके. ट्रान्समिटरचा स्पीड जास्त झाला तर रिसिव्हरला ते पॅकेट रिसीव्ह करणं अवघड होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये जर एखाद्याचा जरी फ्लो जास्त झाला, तर तो एखादा फ्लो स्लो करणं किंवा त्याचं स्पीड कमी करणं, त्याला आपण म्हणतो फ्लो कंट्रोल. आणि शॉर्टेस्ट पाथनी कसं जाईल, कसं रूट करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, ह्या ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ठरवतो. आणि त्याच्यात त्याचे काही हँड शेकिंग सिग्नल्स आहेत. त्या हँड शेकिंग सिग्नलच्या साहाय्याने ते बरोबर पॅकेट्स मिळालं किंवा नाही याचा ट्रॅक ठेवतं. जे मला वाटतं आता तुम्हाला ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल हा कळाला असेल. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल जो आहे ते TCP ह्या लेव्हलला काम करतं आणि सिमिलरली हा सेम प्रोटोकॉल TCP/IP मध्ये सुद्धा असा आहे. ओके. तर हा चौथा ट्रान्सपोर्ट लेयर कळालं. ट्रान्सपोर्ट लेयरचा अर्थ काय होतो, की जे काही पॅकेट आहेत,
ते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत सुरक्षितपणे व्यवस्थित विदाऊट डुप्लिकेशन और विदाऊट लॉस कसे पोहोचतील ते त्याचा पूर्ण कंट्रोल हा कोण करत असतो? टीसीपीचा प्रोटोकॉल करत असतो. ओके. म्हणजे आता हा झाला चौ चौथा लेयर. आता आपण जाऊ वरच्या लेयरकडे, की 5वं लेयर दॅट इज कॉल्ड ॲज अ सेशन लेयर. आता सेशनचा अर्थच असा होतो, की एखादी काम आपल्याला करायचं असेल, लेट अस से एखादी मला फाईल ट्रान्सफर करायची आहे किंवा एखादी फाईल मला प्ले करायची आहे किंवा एखादी गोष्ट मला पाहायची आहे वेबसाईटवरती. तर आपण वेबसाईटचा ॲड्रेस देतो. वेबसाईटचा ॲड्रेस दिला, की तो ऑटोमॅटिकली ॲड्रेस दिल्यानंतर तो कुठे ॲड्रेस दिला, तो कोणत्या नेटवर्क लेयरला येतो ते जाऊन सध्या आपण बघणार नाहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा, की आता सपोज तुम्हाला तुमचा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे किंवा तुमचे पैसे भरायचे आहेत. तर तुम्ही काय करतात, आपल्या जी-पी-एच्या वेबसाईटवरती जातात. तिथं लिंक दिलेली असतात. त्या लिंकला क्लिक करतात. लिंकला क्लिक केलं, की लगेच काय होतं, तुमच्या कॉम्प्युटरचं आणि त्याचा एक सेशन तयार सुरू होतो. आता तो सेशन एस्टॅब्लिश होतो. सेशन सुरुवात होतो आणि तो सेशन पूर्ण तुमचं पहिल्यापासून सुरुवातपर्यंत तुमचं काम होईपर्यंत तो सेशन मेंटेन राहतो. म्हणजे युजर कोण आहे? कोणता कॉम्प्युटर आहे? कोणी सुरुवात केलेली आहे? कुठपर्यंत चाललाय तो? त्याला काय-काय करायचं आहे? आणि त्याच्यातून त्या दोघांचं जे कम्युनिकेशन आहे, त्याला म्हणतो आपण सेशन कम्युनिकेशन. ते एस्टॅब्लिश होतं, मेंटेन होतो आणि टर्मिनेटही करतो. सेशनला तो सपोर्ट करतो. त्याच्यामध्ये काही सिक्युरिटी काम करायचं असेल तर सिक्युअर काम करतो. याच्यामध्ये नेम वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर ते रिकॉग्नाइज केले जातात. तुमचं लॉगिन असेल किंवा काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात याच्यामध्ये याच्यामध्ये त्या विचारात घेतल्या जातात. जे सेशन 5 हा महत्त्वाचा लेयर आहे. याच्यामध्ये काय होतं इट अलोज सेशन एस्टॅब्लिशमेंट बिटवीन द प्रोसेसेस रनिंग ऑन डिफरंट स्टेशन्स. डिफरंट स्टेशन्स आय मीन ऑन अ डिफरंट कॉम्प्युटर. सो ऑब्व्हियसली आता याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला सेशन जर मेंटेन करायचं असेल, तर तुम्हाला एक पोर्ट्स कॉम्प्युटरमध्ये किंवा नेटवर्कमध्ये पोर्ट हा शब्द वापरला जातो आणि ते पोर्ट्स जे असतात ते लॉजिकल पोर्ट्स असतात. तो टेम्पररी तुमच्या आयपी ॲड्रेस आणि तुमचा जो प्रोटोकॉल आहे हां, रट्टे सर जरा मी माझं लेक्चर घेतो आणि नंतर येतो तिकडे. हं. हां, नाही शेड्यूलिंग करू माझं एक अर्ध्या तासात आटपेल लेक्चर आणि मग नंतर आपण बोलू. ओके. बोलून घ्या ना. मी आलो की बघू आपण काय करता येईल. ओके. ओके. आता आपण आलो होतो सेशनपर्यंत. आता सेशनला आपण म्हटलं एक सेशन एक कशाच्या थ्रू सेशन सुरू व्हायला काय लागतं एक इट सिंक अँड सेंड्स टू पोर्ट म्हणजे सिंक्रोनायझेशनचं काम करतं आणि हा डेटा जो असेल तो पोर्ट टू पोर्ट ट्रान्समिट होतो. आता हे पोर्ट कसे असतात तर लॉजिकल पोर्ट असतात. तुमचा जो प्रकारचा प्रोटोकॉल असेल म्हणजे एस-एम-टी-पी प्रोटोकॉल असेल, मेल प्रोटोकॉल असेल, एफ-टी-टी-पी असेल, एफ-टी-पी असेल किंवा एच-टी-टी-पी असेल, हे सगळे प्रोटोकॉल्स आहेत. या प्रत्येक प्रोटोकॉलला काहीतरी पोर्ट नंबर असतो. तुमचा आय-पी ॲड्रेस आणि तो सेशन, तो प्रोटोकॉल इट गिव्हज यू सर्टन पोर्ट नंबर. पोर्ट नंबर हा नॉर्मली 1024च्या 0 ते 1024 असतो आणि प्रत्येकाचा पोर्ट नंबर हा नॉर्मली फिक्स्ड असतो. आता हे पोर्ट नंबर कोण वापरतं? तर काही प्रोटोकॉल्स वापरतात. आता कोणते प्रोटोकॉल वापरतात? तर हे बघा याच्यामध्ये 4 प्रोटोकॉलची नावं दिलेली आहेत. कोणते प्रोटोकॉल दिले आहेत? तर इथे आर-पी-सी म्हणून म्हटलं आहे. त्याचा रिमोट प्रोसिजर कॉल म्हणजे जर तुम्हाला रिमोटली जर काही काम करायचं असेल, ॲक्सेस करायचं असेल, तर तो आर-पी-सी प्रोटोकॉल आहे. त्याचप्रमाणे हा एस-क्यू-एल आहे. तर दिस इज ॲक्चुअली एस-क्यू-एल सर्व्हर आहे. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. त्याला म्हणतो आपण एस-क्यू-एल हा एक प्रकारचा प्रोटोकॉल आहे. तिसरा प्रोटोकॉल आहे तो एन-एफ-एस आहे. नेटवर्क फाईल सिस्टम्स हा एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे हा नेटवर्कच्या ज्या फाईल सिस्टम्स आहेत, त्या फाईल कोणती घ्यायची, कशी ट्रान्समिट करायची, काय करायची किंवा ती कोणामध्ये ट्रान्समिट करायची, कोणते पोर्ट्स आहेत. जर आपण बघितलं कॉम्प्युटरमध्ये, तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा नेट बायस हा एक प्रोटोकॉल असतो. त्याची नेटवर्क बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. जे प्रत्येकाचे नेट बायस नेम्स असतात, ते 2 नेम्स वापर केला जातो. त्या दोघांच्यामध्ये तो सेशन एस्टॅब्लिश होतो. त्या पोर्टमध्ये एस्टॅब्लिश होतो आणि त्या पोर्टमधनं एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग तो सेशन
ट्रॅक केला जातो. मग त्या सेशनमध्ये काय असतील, पॅकेट ट्रान्समिट होतील, पॅकेटमध्ये फ्रेम्स असतील, फ्रेम्समध्ये बीट्स असतील आणि हे सगळं प्रॉपरली ऑर्गनाइज करून एकामागे एक ते एका लेयर पासून दुसऱ्या लेयरला ते दिलं जातं आणि त्या आता पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण एक्झॅक्टली त्या एका कॉम्प्युटर पासून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर कशा कशा ऍक्शन्स होतात. तर एनिवे आता मला वाटतं हा सेशन 5 हा तुमच्या लक्षात आला असेल. त्याला आपण म्हटलंय की सेशन लेयर आहे. सेशन म्हणजे काय, तर जेव्हा दोघांचे डायलॉग एकदा सुरू होतात तर त्याला आपण म्हणतो सेशन सुरू झालं. ते बऱ्याच वेळा मेसेज येत असेल ते सेशन इज टर्मिनेटेड म्हणून. तुम्ही काही काम करत असाल आणि काम करायचं सोडून दिलं आणि काहीतरी बघितलं तर प्रत्येक वेबसाईट वरती सेशन हा कंट्रोल केलेला असतो आणि तुमच्या काही ऍक्टिव्हिटी नसतील, युजरच्या काही ऍक्टिव्हिटी नसतील तर तो युजरला काही काम नाही म्हणून आपले रिसोर्सेस कशाला एंगेज करायचे, म्हणून तो जो काही सेशन तयार झालेला असेल तो जर आयडल असला काही वेळात तर तो सेशन ऑटोमॅटिकली टर्मिनेट करून टाकतो विदाउट वेटिंग फॉर द यूज. जसं एखादं तुम्ही लॉग इन केलं आणि काहीच ऍक्शन घेतली नाही तर थोड्या वेळाने काय होतं, ती सिस्टम तो सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली तुम्हाला सेशनच्या बाहेर काढून देतो. दॅट इज कॉल्ड एज अ सेशन मॅनेजमेंट अँड दॅट पर्टिक्युलर म्हणजे दोन युजरला एकमेकाशी कनेक्ट करून त्यांचं सेशन मेंटेन करायचं काम हे या सेशन लेयरचं आहे. आणि ते कशाच्या सहाय्याने केलं जातं, तर सेशन लेयरचे त्या लेयरचे जे प्रोटोकॉल आहेत त्याच्यासाठी केलं जातं. सो ऑब्व्हियसली ह्या लेयरच्या प्रोटोकॉलसाठी तुम्हाला ते प्रोटोकॉल लागतील. त्या प्रोटोकॉल वापरण्यासाठी तुम्हाला काहीतरी डिव्हाइसेस लागतील आणि ते डिव्हाइसेस हे हा प्रोटोकॉल वापरून त्यांचं कम्युनिकेशन करतील. म्हणजे हे कम्युनिकेशन जे असेल ते कम्युनिकेशन मोस्टली दिस विल बी एंटायरली ते सेशन मॅनेज करायचं असेल. आता असा विचार करा की लेटेस्ट तुमचा डेटा ट्रान्समिट केलाय, तुम्हाला एखादं पिक्चर ट्रान्समिट करायचं होतं किंवा एखादी टेक्स्ट फाईल तुमच्या मित्राला ट्रान्समिट करायची आहे. असा विचार करा की आपण अगदी इझिली करतो. म्हणजे WhatsApp घ्या किंवा तुमचं नेटवर्क घ्या. त्याच्यामध्ये काय करतात तुम्ही, तुमचं मेल घ्या. त्या मेलमध्ये तुमचं टेक्स्ट पाहिजे ती फाईल अटॅच करतात किंवा एखादा तुम्ही एक मेसेज एक पिक्चर असेल तर ते पिक्चर अटॅच करतात किंवा ॲक्चुअल मेल टाइप करतात, कोड टेक्स्ट टाइप करतात आणि ते सेंड करून देतात. आता जे काही सेंड केलेलं असेल ते सेंड कशा थ्रू होईल? तर लेटेस्ट आहे आता जो सिंपल मेल जर तुम्ही ट्रान्समिट केलेला असेल तर तो मेल जर ट्रान्समिट करायचा असेल तर हे बघा कशा प्रकारे तो एका होस्ट पासून दुसऱ्या होस्ट पर्यंत चालला जाईल. तर आता जर तुम्हाला मेल टाकायचा असेल तर तुम्ही कोणत्या लेयरचा पहिल्यांदा लेटेस्ट आहे असा विचार करा, हा होस्ट ए आहे, या ए ला या बी ला काहीतरी पाठवायचं आहे. काय पाठवायचं तर समजा सिंपल एक मेल पाठवायचा आहे. तर हा मेल जर पाठवायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करतात, तुमचा कॉम्प्युटर तर चालू करावा लागतो. कॉम्प्युटर चालू केल्यानंतर तुम्हाला काय कुठे जावं लागतं मेल पाठवायचा असेल तर? कोणी म्यूट करून अनम्यूट करून सांगू शकतं मला मेल कसा पाठवतात? काय काय स्टेप्स करतात तुम्ही मेल पाठवण्यासाठी? एनीबडी फ्रॉम यू? का सगळे झोपले आहेत? हो सर. हा, माझा प्रश्न कसा आहे की एखादा मेल जर मला लेटेस्ट आहे, तुम्हाला मला मेल पाठवायचा आहे असं असं विचार करा. मग तुम्ही काय काय करतात? सर ब्राउझर ओपन करतो. व्हेरी त्यानंतर गुड. म्हणजे पहिल्याच वेळेस काय करावं लागतं तुम्हाला? ब्राउझर ओपन करावं लागतं. म्हणजे ब्राउझर ओपन करतो म्हणजे काय करावं लागतं? ब्राउझर ओपन करतो म्हणजे काय करतात तुम्ही? एखादं ऍप्लिकेशन ओपन करतात ना? हो, ऍप्लिकेशन बरोबर ओपन आहे? करून तिथे जीमेलचा URL टाकतो. हा, जीमेल म्हणजे बरोबर आहे. हे जीमेल हे तुमचं ऍप्लिकेशन आहे. ओके. ते ऍप्लिकेशन कोणत्या ब्राउझरवरती तुम्ही ब्राउझर का करतात? कारण तुम्हाला नेटवर्कवरती नेटचा सपोर्ट पाहिजे असतो आणि तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असतं. आता युजरला जे काही बोलायचं ते त्याला समजायला हवं. म्हणून आपण काय वापरतो? ब्राउझर वापरतो. बरोबर आहे. आपल्याला ज्या काही ऍक्शन्स करायच्या आहेत त्या एक पुढे त्या ऍड्रेसवरती जायचं, एखादी साईट ओपन करायची किंवा हे करायचं, तर त्या ब्राउझरवरती जो HTTP प्रोटोकॉल आहे तो त्याचा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा ते जे वेगवेगळे प्रोटोकॉल ब्राउझर वापरतो. एकदा तुम्ही ब्राउझर ओपन करतात, नंतर जीमेल ओपन करतात, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात ऍप्लिकेशन ओपन करतात. ते ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही काय करतात ते टाईप करतात. ओके. आता ही जर गोष्ट तुम्हाला बघायची असेल तर ह्या लेअरमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण आता परत मधूनच खालून वरती चाललो होतो, आता वरून खाली येऊया.
म्हणजे थोडंसं समजायला मला वाटतं सोपं होईल. लेट अस से आपलं एक्झाम्पल असं होतं, की तुम्हाला मेल पाठवायचा आहे. मेल पाठवायचं असेल तर तुम्ही ब्राउझर ओपन कराल. ब्राउझरमधनं काहीतरी ॲप्लिकेशन ओपन कराल. जसं Gmail ॲप्लिकेशन आहे, ते Gmail त्याचं ओपन कराल आणि ते Gmailच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याप्रमाणे तुम्ही काय कराल, त्याने दिलेल्या फॅसिलिटीप्रमाणे टेक्स्ट टाइप कराल. टेक्स्ट टाइप केलं की तुम्ही फाईल घ्याल, ती अटॅच कराल आणि ती नंतर त्याला ज्याला पाठवायची त्याचा मेल घेणार आणि सेंड म्हणून टाकून देणार. म्हणजे हे काय झालं, हे सगळं तुम्ही कशात कोणत्या लेयरमध्ये काम करतायत तुम्ही? तर ॲप्लिकेशनमध्ये करतायत, बरोबर आहे. मग ह्या ॲप्लिकेशन लेयरमध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत. मग कोणता प्रोटोकॉल आहे? मेल ॲप्लिकेशन करायचं असेल तर प्रोटोकॉल कोणता आहे? तर हा बघा SMTP प्रोटोकॉल आहे. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. इथे SMTP प्रोटोकॉल आहे. हा SMTP प्रोटोकॉल वापरून तुम्ही काय करतात, तुमचा मेल तयार करतात आणि त्या मेलचं कंटेंट घेतात, ते तयार करतात आणि ते पाठवतात. आता हे सगळं त्याला दाखवायचं काम म्हणजे रिसोर्स शेअर करायचं, रिमोट एखादी फाईल ॲक्सेस करायची, रिमोटचा प्रिंटर घ्यायचा किंवा एखादी डिरेक्टरी सर्व्हिसेस आहेत. डिरेक्टरी सर्व्हिस म्हणजे कोणतीतरी फाईल घ्यायची, कोणतीतरी फाईल ओपन करायची, ती सेव्ह करायची, डिलीट करायची, अटॅच करायची किंवा नेटवर्क मॅनेजमेंट म्हणजे काय? नेटवर्कमधनं एखादी फाईल घ्यायची किंवा एखाद्या ड्राईव्हवरनं ती फाईल उचलायची किंवा ते एखादा दुसरा एखादं मशीन असेल त्याला कनेक्ट व्हायचं आणि त्याच्यावरून फाईल घ्यायची. ह्या गोष्टीला काय म्हणतात? नेटवर्क मॅनेजमेंट. या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्या कोणत्या लेव्हलला केल्या जातात? तर ॲप्लिकेशन लेव्हलला. मग ॲप्लिकेशन लेव्हलचं महत्त्व काय आहे? तर इट सर्व्ह ॲज अ विंडो फॉर युजर्स. युजरसाठी काय आहे? ती एक विंडो आहे आणि ॲप्लिकेशन प्रोसेसेस आहेत टू ॲक्सेस द नेटवर्क सर्व्हिसेस. नेटवर्कच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या ॲक्सेस करण्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन आहे. लेटेस्ट आता असा विचार करा तुमचा मेल घेतला तुम्ही सेंड पण केला. आता तो जर सेंड करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय लागेल तुम्हाला? तुमचा डेटा आहे. तो डेटा ॲज इट इज तुम्ही पाठवणार आहात का? तर नाही. तो डेटा तुम्हाला काय करावा लागेल? एन्क्रिप्ट करावा लागेल. बरोबर आहे? म्हणजे एन्क्रिप्शन का करतो आपण? एक एन्क्रिप्ट करावा लागेल. परत तो डेटा जो असेल तो जे काही कॅरेक्टर फॉर्म केले आहेत, तो डेटा तुम्हाला ट्रान्सलेट करावा लागेल कशातरी मध्ये. जर ते तुम्ही ABCD ASCII कोडमध्ये केला तर त्याला काहीतरी जे ट्रान्समिशनचे बिट्स आहेत, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर कोड ट्रान्सलेट करावा लागेल. जो काही ASCII कोडमध्ये असेल, युनिकोडमध्ये असेल, ABCD कोडमध्ये असेल, तो त्याच्यात प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ते कॅरेक्टर ट्रान्सलेट करावा लागेल किंवा तो जो काही डेटा आहे तो कन्व्हर्ट करावा लागेल. त्याची साईज कमी करायची असेल तर तो डेटा तुम्हाला कॉम्प्रेस करावा लागेल किंवा डेटा तो कोणी ट्रॅप करू नये, कोणाला दुसऱ्याला कळू नये म्हणून तो डेटा तिथं एन्क्रिप्ट करावा लागेल. म्हणजे हे सगळ्या गोष्टी जे काम करणार आहेत ते तुमचं प्रेझेंटेशन लेयर करणार आहे. प्रेझेंटेशन लेयर म्हणजे हे 6वं लेयर आहे. हे प्रेझेंटेशन लेयर ऍक्च्युली युजरला काय प्रेझेंट करायचं, युजरला कळेल अशा शब्दात काय प्रेझेंट करायचं, तर ते दाखवत असतं. म्हणजे जो काही डेटा त्याला मिळतो, तो डेटा कुठून मिळणार आहे त्याला? एनिवे तो एका कॉम्प्युटरवरनं दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये कशाच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे? तो सेगमेंटमध्ये मिळेल किंवा पॅकेटच्या सेगमेंटमध्ये मिळेल, एक फाईल बंच ऑफ डेटा मिळेल. पण तो डेटा काय आहे हे कुणाला कळालं पाहिजे ना. समोरच्याला कळेल अशा शब्दात ते इंटरप्रिट केलं पाहिजे किंवा ते प्रेझेंट केलं पाहिजे. म्हणून त्या लेयरला म्हटलं जातं प्रेझेंटेशन लेयर. म्हणजे प्रेझेंटेशन लेयरचं काम काय आहे? इट फॉर्मॅट्स द डेटा टू बी प्रेझेंटेड टू द ॲप्लिकेशन लेयर. म्हणजे ॲप्लिकेशन लेयरला आपण ॲप्लिकेशन लेयरला काम करतोय. त्याला समजेल अशा पद्धतीने तो आलेला डेटा त्याला दाखवला पाहिजे ना. त्या ॲप्लिकेशनला दिला पाहिजे. म्हणजे जसं एखादी पिक्चर फाईल असेल, तर त्या ॲप्लिकेशनला एखादी जर बिटमॅप फाईल असेल, तर तुमच्या पेंटमधनं ती ओपन करता आली पाहिजे किंवा तुमचा व्ह्यूअर असेल, तर त्या व्ह्यूअरमध्ये ते पिक्चर तुम्हाला विंडोज व्ह्यूअरमध्ये तुम्हाला ते पिक्चर दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ते त्याला दिलं पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये. त्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं काम म्हणजे ॲप्लिकेशन लेयरला जसं पाहिजे तसा डेटा प्रेझेंट करायचं काम कोणाकडे आहे? तर प्रेझेंटेशन लेयर्स आहे. मग त्या प्रेझेंटेशन लेयरमध्ये कोणकोणते फंक्शन्स येतात? तर कॅरेक्टर कोड ट्रान्सलेशन, डेटा कन्व्हर्जन, डेटा कॉम्प्रेशन, डेटा एन्क्रिप्शन, कॅरेक्टर सेट ट्रान्सलेशन हे येतं. आता इथे राईटला जर बघितलं तर इथे दिलंय JPEG, ASCII, EBCDIC, TIFF, GIF हे सगळे काही फाईल फॉर्मॅट आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे JPEG हे पिक्चर फॉर्मॅट आहे. ASCII आणि ABCD हे मात्र टेक्स्ट कॅरेक्टर कोड्स आहेत. हे टॅग्ड इमेज फाईल आहे. ही ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट फाईल आहे किंवा ही Macintoshमध्ये पिक्चर नावाचं एक फाईल वापरली जाते PICT फाइल्स. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फाइल्स. आणि ह्या ज्या आहेत ह्या ऍक्च्युली हे कन्व्हर्ट केल्या जातात त्याच्यामध्ये आणि ह्या कन्व्हर्ट करून मग युजरला दाखवलं जातं.
जोपर्यंत जेपेगला जेपेगचं ऍप्लिकेशन करणार नाही, ती फाईल जेपेग मध्ये ओपन करणार नाही, तो पण जेपेगला कळणार नाही की तो आलेला डेटा कसा आहे, तो काय कसा इंटरप्रेट करायचा. तो जो डेटा जे काही पिक्चर असेल ते पिक्चर विल बी गिवन और प्रेझेंटेड टू द युजर इन द फॉर्म ऑफ पिक्चर. जेव्हा एखादा पिक्चर व्ह्यू करतो तेव्हा ते बाईट्स मध्ये असेल, ते बिट्स बाईट्स मध्ये, पॅकेट्स मध्ये, सेगमेंट मध्ये आलेलं असेल. पण ते जेव्हा एकत्र फाईल त्याचे सगळे बाकीचे तुकडे बाजूला काढल्यानंतर जेव्हा डाटा एकत्र केला जातो तेव्हा तो डेटा त्या ऍप्लिकेशनला दिला जातो. मग ते ऍप्लिकेशन तो डेटा पूर्ण परत रिकन्स्ट्रक्ट करते आणि त्याप्रमाणे तो डेटा युजरला दिला जातो. मग आता ह्याच्यात मध्ये मला वाटतं हे आता लेटेस्ट आहे, आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं ते एक्झाम्पल आता याच्या सहाय्याने बघूया की डेटा ऍक्च्युअली एका मेल माझ्या कॉम्प्युटरवरनं तुमच्याकडे किंवा तुमच्याकडून माझ्याकडे, म्हणजे लेटेस्ट होस्ट ए पासून होस्ट बी ला डेटा कसा जातो. सिंपल ऍप्लिकेशन मध्ये आपण म्हणू की आपल्याला काय पाठवायचं आहे, एक सिंपल मेल पाठवायचा आहे. जेव्हा आपण मेल करू तेव्हा ऍप्लिकेशनचं ब्राउझर ओपन कराल, तुम्ही जीमेल वापराल, तिथे टाईप कराल, टाईप केल्यानंतर अटॅच कराल आणि सेंड कराल. जेव्हा ती फाईल जी जाईल ती कोणाला जाईल, प्रेझेंटेशन लेअरला जाईल. मग प्रेझेंटेशन लेअर काय समजून घेईल की ही फाईल कोणाची आहे, कोणत्या ऍप्लिकेशन मधनं आलेली आहे, मग हा डेटा कोणता आहे, त्याप्रमाणे तो त्याला एन्क्रिप्ट कराईल, डिक्रिप्ट करेल, त्याचे नेहमीचे जे काही काम आहेत ते कॅरेक्टरचं ट्रान्सलेट करेल, डेटा एन्क्रिप्ट करेल आणि तो एक डेटा तयार होईल. आता जेव्हा हे ऍप्लिकेशन जातं तर हे बघा, प्रत्येक इथं राईट साईडला जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक लेअरचं युनिट आहे. ते युनिट काय आहे, तर आपण म्हणू हे ऍप्लिकेशन लेवलचं डेटा युनिट आहे. आता जेव्हा हे युनिट ऍप्लिकेशन वरून प्रेझेंटेशनला दिलं तर प्रेझेंटेशन काय करेल, तो डेटा घेईल, त्याच्यावरती ऑपरेशन करेल आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याचा स्वतःचा एक हेडर आणि ट्रेलर टाकेल आणि त्याला तो काय म्हणेल, दिस एपीडीयू विल बी कन्व्हर्टेड इनटू पीपीडीयू, दॅट इज दिस विल बी प्रेझेंटेशन प्रोटोकॉलचा डेटा युनिट आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो पीपीडीयू. आता हे जे प्रेझेंटेशन आहे, आता हे सगळं झालेलं आहे. आता हे कोणाला पाठवायचं आहे, या युजर पासून या युजरला पाठवायचंय. म्हणजे दोघांमध्ये पाठवण्यासाठी या मशीन टू ह्या मशीन कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ना. म्हणजे थोडक्यात हे ए टू ए कम्युनिकेशन व्हायचं असेल तर हे जे काही इथं आलेलं आहे हे तुम्हाला पाठवायचंय. मग पाठवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एखादा सेशन तयार करावा लागेल. हा सेशन तयार, जेव्हा सेशन एस्टॅब्लिश होईल तेव्हा त्याचा सोर्स आणि डेस्टिनेशन ठरवले जातील. म्हणजे जेव्हा सोर्स आणि डेस्टिनेशन एकमेकाला आयडेंटिफाय करतील त्यावेळी त्याचा एक सेशन तयार होईल. एकदा सेशन तयार झाल्याशिवाय तुमचा डेटा ट्रान्समिशन सुरुवात करत नाही. मग एकदा की तुमचा सेशन इनिशिएट झाला तर मग तो सेशन इनिशिएट झाल्यानंतर तो डेटा जो असेल तो सेशन इनिशिएट करून तो कोणाला दिला येईल, तो तर तुमच्या ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल डेटा युनिटला दिलं. म्हणजे हा ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉलचं काम काय आहे, तर तुमचे जे काही तो सेशन एकदा सुरू झाला की तुमचा डेटा कशात असणार आहे, एका सेगमेंट मध्ये असणार. मग तो सेगमेंट जे काही असेल तो सेगमेंटची सेगमेंट घेईल आणि तो कोणा हा ट्रान्सपोर्ट लेअर काय करेल, ते सेगमेंट्स ह्या नेटवर्क लेअरला देईल. आता इथे सेगमेंट्स असतात, इथं नेटवर्क लेअर मध्ये दॅट एंटायर सेगमेंट इज डिवायडेड इंटू अप्रोप्रिएट पॅकेट्स. एकदा त्या पॅकेट्स मध्ये प्रत्येक पॅकेट डिफरन्शिएट केलं की तो प्रत्येक ऑटोमॅटिकली त्या पॅकेटला त्याचे स्वतःचं हेडर आणि ट्रेलर टाकून ठेवेल. वन सेगमेंट विल बी डिवायडेड इंटू मल्टिपल पॅकेट्स. नाउ अगेन these packets now will be handed over to your data link layer. या डेटा लिंक लेअरला हँड ओव्हर केलं ते पॅकेट्स की काय होईल, इथे अगेन दॅट पॅकेट्स विल बी कन्व्हर्टेड इंटू फ्रेम्स आणि ह्या फ्रेम मध्ये परत तुमचा डाटा असेल. फ्रेमचे स्वतःचेच त्याचे ओव्हरलोड्स असतील, म्हणजे ते मॅनेज करण्यासाठी ते स्वतःची काही माहिती त्यात ऍड करेल आणि तो फ्रेम नाव दॅट विल बी हँडेड ओव्हर टू युअर फिजिकल लेअर. जेव्हा ते फिजिकल लेअरला ती फ्रेम मिळेल तेव्हा त्या फ्रेमला समजतं की याचे काय काय करायचं आहे, मग याच्यात डेटा कोणता आहे, 0-1 कसा आहे, आणि मग तो सगळा 0-1 जो काही तुम्हाला मेसेज होता तो मेसेज इज ऍक्च्युअली कन्वर्टेड फ्रॉम ऍप्लिकेशन टू प्रेझेंटेशन, देन सेशन, देन ट्रान्सपोर्ट, देन नेटवर्क, देन डेटा लिंक लेअर आणि मग शेवटी तो खाली फिजिकलला आलेला आहे. म्हणजे याच्या थ्रू नंतर ऍक्च्युअली तो डेटा ह्या कॉम्प्युटर पासून ह्या कॉम्प्युटरवरती जायचं असेल तर त्याच्यासाठी काय होईल, हे लेअर टू लेअर कम्युनिकेशन होईल, फिजिकल टू फिजिकल कम्युनिकेशन. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय असेल, मध्ये एक वायर असेल, ती वायर कंटिन्युअस असेल किंवा मध्ये काहीतरी स्विचेस असतील, राउटर्स असतील, गेटवेज असतील, एनी नेटवर्क डिव्हाइस असतील, डिपेंडिंग अपॉन त्यांचं डिस्टन्स काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात.
पण शेवटी हा डेटा ह्या कॉम्प्युटरवरनं ह्या नेटवर्क कार्डमधनं जायला सुरुवात होईल आणि तो ह्या नेटवर्क कार्ड पर्यंत पोहोचेल. जे हे सुद्धा तुम्हाला त्याला करायचंय नेटवर्किंग डिव्हाइसला आणि हे फिजिकल लेअरचं काम आहे. फिजिकल लेअर हा इकडचा जो रॉ डेटा तयार झालाय 0-1चा तुमचा पूर्ण मेसेज जो काही असेल तुमचा तो पूर्ण 0-1 मधला तो याच्यात आणि तो हा डेटा इथे ट्रान्समिट करेल. हा बीट मध्ये इथे मिळेल. हा बीट बाय डेटा परत हा काय करेल, हा डेटा फिजिकल लेअर त्याचा आलेला डेटा हा डेटा लिंकला देईल. डेटा लिंक लेअर काय करेल, तो बीट सेपरेट करेल, त्याचं फ्रेमचं सेपरेट करेल आणि हा फ्रेम सगळ्या 10-12 फ्रेम्स एकत्र आल्या की त्या फ्रेम एकत्र करेल आणि त्या फ्रेम एकत्र करून तो त्या फ्रेम्स कोणाला हँडओव्हर करेल ऍज अ या फ्रेम सगळ्या याला आल्या की तो काय करेल, त्याचा पॅकेट तयार करेल. हे पॅकेट्स एकत्र सगळे केले की तो त्याला त्याचं एक सेगमेंट तयार करेल. सेगमेंट म्हणजे मोर नंबर ऑफ पॅकेट्स विल बी कंबाईन्ड टुगेदर अँड इट विल फॉर्म व्हॉट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट. हा सेगमेंट हा मोठा डाटा असेल म्हणजे तुझ्या स्ट्रीम्स ऑफ डेटा असेल म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर असतील झिरोज आणि वन्सच्या त्या सगळ्या एकत्र केल्यानंतर त्याला काय म्हणू आपण, दॅट इज नथिंग बट अँड वन सेगमेंट. म्हणजे सेगमेंट इज इक्विव्हॅलंट टू युअर फाईल विच कॅन बी एनी ऑफ अ सेपरेट म्हणजे त्याची फाईल व्हेरिएबल लेंथची असेल. रादर पॅकेटचे साईज फिक्स असतात, फ्रेमच्या साईज फिक्स असतात. ऑन द कॉन्ट्री जे सेगमेंट आहे सेगमेंट कॅन बी व्हेरिएबल लेंथ आणि त्या सेगमेंट व्हेरिएबल लेंथ प्रमाणे जेवढे पॅकेट्स एकत्र होतील तेवढे पॅकेट्स एकत्र ट्रान्समिट करून एक सेगमेंट करून तो सेगमेंट कोणाला चालला जाईल, तो सेशन कडे चालला जाईल. सेशन लेअर वरती तो परत सेगमेंट सेपरेट करेल आणि ते सेगमेंट मग त्याच्या स्वतःचा तो बाहेर काढेल सेगमेंटचा. म्हणजे ह्या सेगमेंटनी जे काही ऍक्शन केलेली होती ती एक्झॅक्टली रिव्हर्स ऍक्शन इथं होईल. ओके, म्हणजे ज्या सेशनने त्याचे स्वतःचे जे काही हेडर फेडर ऍड केले होते इथं ते ऍज इट इज तो इथून त्याला बाहेर काढून घेईल आणि जे बाकीचं राहिलेली गोष्ट असेल ती गोष्ट तो प्रेझेंटेशन लेअरला देईल. आता ह्या प्रेझेंटेशन लेअर मध्ये जेव्हा त्याला पाठवायचं होतं तेव्हा त्यांनी इथं काहीतरी एन्क्रिप्ट केलेलं असेल. ते एन्क्रिप्ट केलेल्या जे गोष्टी आहेत त्या रिव्हर्स इथं होतील, त्या डिक्रिप्ट केल्या जातील आणि ह्या डिक्रिप्ट करून या जो काही डेटा त्याला ऍप्लिकेशन करणं मिळाला होता तो तसाची तसा डेटा बाकीच्या गोष्टी सोडून देईल, एन्क्रिप्टचं डिक्रिप्ट करेल किंवा जे काही तुमचा याच्यामध्ये काही कॅरेक्टर ट्रान्सलेट केले होते ते परत पूर्वीच्या सारखे ट्रान्सलेट करेल, त्याची सिक्वेन्सिंग करेल आणि जो ओरिजिनल तुमचं होतं करेल. मग आता याला जसं जे ऍप्लिकेशनला पासून तयार केलं होतं त्याच ऍप्लिकेशनला इथं ते अवेलेबल होईल आणि त्याच्यामधून मग तुम्हाला मी जे काही पाठवलेला मेल असेल किंवा तुम्ही जो काही पाठवलेला मेल असेल तो मला इथे तो रीड करता येईल आणि त्या ऍप्लिकेशनच्या सहाय्याने ती फाईल ओपन करता येईल. Okay, so this is the way that how your data is actually transmitted from one end to another end. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टी असेल ते विचारा, कारण हा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे की जे 7 आता हा अगेन थिओरिटिकल कन्सेप्ट आहे. फिजिकली असं होतं का, तुम्ही जर कोणी विचारलं सर आता तुम्ही असं म्हणताय मला मेल असा असा जाईल आणि असं असं माझा मेल ह्या 7 लेअर मधनं जातो परत ह्या 7 लेअर मधनं वरती येतो मला डेटा येतो. यस, आपण जे काही पिक्चोरियली म्हणतो किंवा फंडामेंटली म्हणतो किंवा प्रिन्सिपली म्हणतो त्याच्यावर ऍक्शन ज्या होतात त्या अशा पद्धतीने होणं अपेक्षित आहे. मग अशा होतात का, तर मी म्हणेल नाही, कारण हे रेफरन्स मॉडेल आहे. परंतु हे रेफरन्स मॉडेल हे ऍक्च्युली इम्प्लिमेंट केलेलं आहे. मग जे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आपण टीसीपी आयपी मॉडेल म्हणजे ऍक्च्युअली प्रॅक्टिकल मॉडेल जेव्हा आपण टीसीपी आयपी मध्ये जाऊ तेव्हा हाच प्रश्न आपण परत स्वतःला विचारू. ओके, की हा डेटा टीसीपी आयपी मध्ये कसा जाईल. पण इथे मात्र अशा पद्धतीने जातो. प्रत्येक लेअरला त्याचे काहीतरी फंक्शन्स आहे, तो स्वतःचे फंक्शन इम्प्लिमेंट करतो, त्याचं स्वतःचं पॅकेट तयार करतो, त्याच्यासाठी त्याचं हेडर आणि ट्रेलर तो ऍड करतो आणि जे काही तयार होईल ते खालच्या लेअरला हँडओव्हर करतो. म्हणजे जेव्हा डेटा ट्रान्समिट होतो तेव्हा वरच्या ऍप्लिकेशन मधून खालच्या लेअर पर्यंत येतो, मग अक्रॉस केबल तो ट्रान्समिट होतो आणि परत तो ऍज इट इज डेटा वरती ट्रान्समिट होतो. मग वन मे आज की सर असंच होतं का नेहमी, तर प्रोबॅबली हे डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल आहे, असंच व्हायला पाहिजे असंही नाही. डेटा कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम नेटवर्क टू नेटवर्क लेअर, डेटा लिंक टू डेटा लिंक लेअर और फिजिकल टू फिजिकल तर होतोच डेटा ट्रान्समिट, काही प्रश्नच नाही. पण जेव्हा तुमचा एखादा अक्रॉस फ्रेम्स तुम्ही पॅकेट ट्रान्समिट करत असाल किंवा तुम्ही पॅकेटचे पॅकेट ट्रान्समिट करत असाल तर त्यावेळी एका नेटवर्क वरून खालच्या लेअरला जायची त्याची गरज आहे किंवा नाही हे that protocol will decide and accordingly it will transmit the data. So this is one way.
सेम थिंग आय कॅन एक्सप्लेन यू बाय अनदर वे. आता इथे बघा, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचं ट्रान्समिटिंग डिव्हाइस आहे, एखादा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि ते ट्रान्समिटिंग डिव्हाइस म्हणजे तुमचा कॉम्प्युटर आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं मेलचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तुम्ही मेल लिहिलेला आहे, तो मेल आता याच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा ऍक्च्युली मेल हा आहे, पण त्याचं हे वरची जी कॅप आहे ते त्याचं स्वतःचं युनिट आहे. हे कोणतं युनिट आहे? ऍप्लिकेशन लेअरचं युनिट आहे. मग हा डेटा ऍज इट इज इथं आलेला आहे. मग हे एवढंच असं इथं आल्यानंतर हा काय करतो, प्रेझेंटेशन लेअर त्याचं स्वतःच काही गोष्टी इथं ऍड करतो आणि ते लेअर जे असेल ते लेअर ऍज इट इज इथं खाली पाठवतो. मग सेशन लेअर त्याचं सेशन मेंटेन करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या गोष्टी ऍड करतो. सेशन लेअर पासून तो ट्रान्सपोर्ट लेअरला येतो. मग ट्रान्सपोर्ट लेअरला तिथे त्याला जे काही सिक्वेन्सिंग कंट्रोल असेल, फ्लो कंट्रोल असेल, बाकीच्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या याच्या ओरिजिनल डेटामध्ये परत ह्या गोष्टी ऍड करतो. ह्या गोष्टी ऍड केलेल्या परत इथे येतात. नेटवर्क त्याच्या गोष्टी काही वगैरे त्यासाठी ऍड करतो. नंतर इथे ह्या पॅकेट्स इथे ऍड होतील. इथं फ्रेम्स वगैरे त्याचं फ्रेमचं सिंक्रोनायझेशन बाकीचे ऍडिशनल ओव्हरहेड्स इथं ऍड होतील आणि हे आल्यानंतर हे फिजिकल लेअर मध्ये हा डेटा ऍज इट इज आल्यानंतर फिजिकल लेअर त्याचे ते मेंटेन करण्यासाठी त्याचा स्वतःचा काही डेटा ऍड करेल. मग हा डेटा ऍज इट इज एवढं पूर्ण डेटा जे युनिट झालेलं आहे, डेटा युनिट हे पूर्णचे पूर्ण या फिजिकल लेअरवर ट्रान्समिट केलं जाईल. जेव्हा इथं मिळेल तेव्हा ही जी गोष्ट ऍड झालेली होती ही गोष्ट काय करेल, तो इथून काढून घेईल. ही काढून घेतली की एवढी जी गोष्ट आहे ही फिजिकल लेअर इट विल हँड ओव्हर टू डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअर अगेन विल रिमूव्ह दिस इज ओन आणि देन इट विल हँड ओव्हर दिस डेटा. तसा ह्या पद्धतीने हा खालून वरती जाईल आणि जे काही तुम्ही ट्रान्समिट केलेलं होतं इथं ते ऍज इट इज तुम्हाला इथं मिळेल आणि हे मिळाल्यानंतर ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला दिलं तर इकडनं जे होतं ते इकडनं तुम्हाला पाहायला मिळतं. सो दिस इज द वे ऍक्च्युली युअर डेटा कम्युनिकेट्स फ्रॉम हायर लेवल लेयर्स टू लोअर लेवल लेवल्स. इथे ऍक्च्युली तुमची फिजिकल लिंक वरती तो डेटा ट्रान्समिट केला जातो आणि अगेन हा डेटा परत रिट्रीव्ह केला जातो, रिकॅप्चर केला जातो किंवा त्याच्यात ज्या अनवॉन्टेड गोष्टी त्या रिमूव्ह केल्या जातात आणि महत्वाच्या गोष्टी घेऊन त्याच्यावरती तो खालच्या लेअर पासून वरच्या लेअर पर्यंत त्याचा डेटा कट करत जातो आणि जो ऍक्च्युअल डेटा हा जो आहे तो असाची असा डेटा तुम्हाला परत इथे मिळतो. सो दिस इज द वन वे. दिस इज अनदर वे ऑफ सेइंग द सेम थिंग की काय आहे ऍक्च्युली लोअर लेअर मध्ये किंवा ह्या लेअर मध्ये. तर सी अगेन देर आर 7 लेयर्स. सेम कन्सेप्ट इज एक्सप्लेन बाय युजिंग डिफरंट वे. हा सेंडिंग कॉम्प्युटर काय करतो, रिसिव्हिंग कॉम्प्युटर काय करतो. इथे सगळा डेटा हा एनकॅप्सुलेशन होत असतो. जे तुमचा ओरिजिनल डेटा युनिट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी थोडा त्याचं स्वतःच डेटा ऍड होत जातो, त्याला आपण एनकॅप्सुलेशन म्हणू. हा एनकॅप्सुलेटेड डेटा पूर्ण या बाईट्स मध्ये 010 बिट्स मध्ये ट्रान्समिट केला जातो. हा चेक केला जातो ऍज इट इज इथे मिळालाय का नाही. हा मिळाल्यानंतर त्याचा अनवॉन्टेड पोर्शन याच्यातनं काढला जातो, तो डेटा लिंक लेअरला दिला जातो, त्याच्यातला पोर्शन नेटवर्कला दिला जातो आणि अशाप्रमाणे तो वरती सरकत जाऊन जो ओरिजिनल तुमचा डेटा होता तो ओरिजिनल इथे मिळतो आणि देन दॅट विल बी गिव्हन टू युअर रिसिव्हिंग मशीन. म्हणजे इथं जसं एनकॅप्सुलेट होतं तसं इथं डी एनकॅप्सुलेशन होतं. अशा प्रकारे तुमचा डेटा इज मूव्ड फ्रॉम वन लेअर टू अनदर लेअर. ओके, सो दिस आर द 7 लेयर्स. म्हणजे होस्ट लेयर्स कोणते आहे, मीडिया लेअर कोणते आहे आणि मला वाटतं ह्या पुढचे जे काही माझे लेयर्स आहेत याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगायच्या होत्या, पुढच्या ज्या काही स्लाइड्स आहेत एवढ्या प्रत्येक फंक्शनचं काय आहे किंवा कसं आहे, तर आय विल जस्ट एक्सप्लेन यू नाउ फिजिकल लेअर. बाकीचे लेअर तुम्हाला मला वाटतं नक्कीच लक्षात येतील एक जर एक्सप्लेन केल्यानंतर. सो लेट्स सी की आपल्याकडे वेळ किती आहे. ऑलरेडी आपला वेळ संपलेला आहे. ओके, मला वाटतं मी इथे थांबतो आणि पुढच्या वेळी एक काम करतो, आज मी तुम्हाला हे नेटवर टाकून देतो. एक मला थोडासा वेळ द्या, 4-5 वाजतील मला. मी जेव्हा परवा येईल ना तेव्हा याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या, हे सगळं वाचा पुढच्या 8-10 स्लाइड्स त्या मी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जर स्लाइड तुम्हाला कळाली, ही जी मी समोर ठेवलेली आहे, ही स्लाइड जर तुम्हाला कळाली तर मी म्हणेल तुम्हाला OSI नेटवर्क कळालं. या स्लाइड मध्ये सगळ्या गोष्टी येतात. जे इनफॅक्ट जे बेसिक कन्सेप्ट आहे OSI लेअरचे ते कशासाठी आहे, काय आहे,
कोणते त्याचं फंक्शन काय आहे, लेअरचं नाव काय आहे, त्याच्यात प्रोटोकॉल कोणते येतात, प्रत्येक लेअरचे फंक्शन्स काय आहे, तो एकमेकाशी कसा लिंक आहे, ही सगळी गोष्ट तुम्ही जर समजली तर तुम्ही ह्या एका स्लाइडच्या साहाय्याने तुम्ही पूर्ण एक्सप्लेन करू शकता. आणि ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता हा मी फक्त पीपीटी जे आहेत रिमेनिंग त्या मी तुम्हाला सेंड करतो. जस्ट यू गो थ्रू दिस, ट्राय टू अंडरस्टँड दिस, आणि ह्या अंडरस्टँड करून ह्याचा कन्सेप्ट तुम्ही मला सर्वांना एक्सप्लेन करायचं होतं की हे जे आहे व्हॉट इज एक्झॅक्टली OSI लेअर काय आहे, जे आपण पुढच्या वेळी आपण डायरेक्टली याच्याकडे जाऊ शकू. नाउ देअर आर ओनली 30 स्टुडंट्स, so I will take the attendance of 30 students because I think that is essential. Though it will take 5 minutes, just bear with me. We'll take the online attendance of these 30 students. ओके, तुम्ही तुमचं आता हे अनम्यूट करू शकतात आणि मला सांगा 15च्या सिरीज मध्ये एक 73 नंबर प्रेझेंट आहे, तो आहे का? 1583 प्रेझेंट आहे. निकम प्रतीक्षा आहे का नाही? कपी मारून चालली गेलेली निकम प्रतीक्षा आहे का? तुमचं मायक्रोफोन ऑन करून मला सांगा, अटेंडन्स द्या आणि नंतर ऑफ करा. आहे का? निकम प्रतीक्षा आहे? नाही, ऍब्सेंट करू मी? ओके, आय विल रिमूव्ह. कोणी आहे 15 नंबर मधले? कोणी नाही, ठीक आहे. 16 नी सुरुवात होणार आहे. एक 16 नंबर 18 नंबर दिसतोय. Yes, sir. 168118. 168118. ओके, ही प्रेझेंट आहे. थोडे अपूर्वा. ओके, अजून दुसरं कोणी Yes, पुढचं? 16 मध्ये कोण प्रेझेंट आहे? दुसरं कोणी आहे 16 नी सुरू होणारं प्रेझेंट? नाही, फिनिश्ड. ओके, 17 नी सुरू होणार आहे. 27 नंबर प्रेझेंट आहे. 1780. 27. चव्हाण वैष्णवी आहे ना? चव्हाण अगं चव्हाण आहे का तू? बरं आहे, तिचा मायक्रोफोन आवाज येत नाही. ओके, नंतर 79 नंबर मोरे अंजली आहे. मोरे अंजली आहे. ओके, नंतर ही पवार अंगद आहे. यस सर. अजून कोणी 17चा राहिलाय? यस सर. 17 नाही 1780 वाले सांगा मला फक्त पहिल्यांदा. 1780 वाले कोणी आहे का? हा, 178011. 178011. मग सांगायचं ना मगाशी अष्टकर ना? Yes, sir. येस सर. ओके, अष्टकर. अजून कोणी आहे का 1780 मध्ये? कोण नाहीये. 1780 27 घेतलाय मी चव्हाण वैष्णवी. तिच्यात मायक्रोफोनचा प्रॉब्लेम दिसतोय. मोरे अंजली आणि मोरे पवार अंगद घेतलेले आहेत. बरोबर, पवार अंगद आहे का? यस सर. यस सर. पवार अंगद आहे. फाईन. ओके, आता मला सांगा 1781 मध्ये सांबळे वैभव आहे? यस सर. ओके, फाईन. नंतर कोण आहे 1781 मध्ये प्रेझेंट? कोण कोण आहे सांगा. 1781 1 178101 सर. अच्छा, साळवेच ना ऋत्विक? सर. ओके, साळवे ऋत्विक आहे. बरं, पुढे अजून 1681 मध्ये 1781 मध्ये कोणी आहे? नाही, ठीक आहे, संपलं. 1782 मध्ये कोण कोण आहे? 1782 17 आहे का? पठाण हबीब आहे का? हा, इसामुद्दीन ओमर आहे? इसामुद्दीन ओमर
एसामध्ये नोव्हेंबरचा आवाज येत नाही, कधीच प्रेझेंट नसतो. आज तरी कसं काय असणार आहे? ओके, मी काढलंय. गवळी, अश्लेष दाणे. बरं, कोण दुसरं आहे का? पठाण हबीब. पठाण हबीब आहे का? ओके, आहे. ठीक आहे, चला. तुझा आवाज येत नाही पण व्यवस्थित. हा, 1782 1782 24. व्हेरी गुड. सोनवणे, मी प्रेझेंट करतोय तुला. हा, नंतर अजून 17, 1782 24, 28 यांनावर आहे. आणि 27 पण आहे. वाघमोडे आहे का? वाघमोडे सध्या आहे का नाही? नाही, जाऊ द्या, ठीक आहे, नाही. ओके, मी काढून टाकतो तो वाघमोडे. आता आहे. वैष्णवी असेल बहुतेक, असते नेहमी लक्षात. आहे वैष्णवी, आहे का? आहे, व्हेरी गुड. हा, अजून कोण राहिलं आहे पुढचं? 1782 15 पर्यंत कोण कोण? 05 1705. ओके, बर्डे आहे. 188002 अच्छा, सर, साक्षी आहे. 188002 ओके, साक्षी आहे. अजून कोण आहे? 1880 07. व्हेरी गुड. बोडखे आहे. अजून 1803 03 पण आहे. ओके, आवारे आकांक्षा आहे. ठीक आहे. 8 पण आहे सर. 8. ओके, चापे आहे. पुढचं 8 नंतर सांगा पुढचा नंबर. 1817 17 आहे. 1815 ओके, जाधव गौरी आहे. 15 घोगरे आहे. ठीक आहे. 16 आहे का? घोरे शीतल. यस सर आहे. घोरे शीतल आहे. 1815 15 पण मार्क केलाय. तुम्हाला दिसतोय मी मार्क केलेला आहे तो. 1821 काकडे निकिता. यस सर. यस सर. 1822 काळे यस आरती. सर. यस सर. ओके, 1823 कांबळे स्वरूपा नाही वाटत. ठीक आहे. 1827 कुलकर्णी अपेक्षा. यस सर. यस सर. फाईन. 1833 मोगळे यस किरण सर. कृष्ण आहे. ओके. आहे सर. 1835 भंडारे. यस सर. सर 1880 31 भी आहे. 31 पण आहे का? मिर्झा यस तंजीला. सर. यस सर. ओके. नंतर मला सांगा 37 पाटील रोहिणी. यस सर आहे. ओके, यस फाईन. सर. ओके, नंतर 1845 शिंदे अंकिता. शिंदे आहे का? नाही. अंकिता शिंदे नाही. ठीक आहे, नाही तर नाही. बरं, देवळणकर पण ऍबसेंट दिसते. आणि 42 नंबर शिंदे अंकिता ऍबसेंटच आहे. देवळणकर ऍबसेंट आहे. ओके, ठीक आहे. टेल मी रोल नंबर 50 प्राची. प्रेझेंट सर. व्हेरी गुड. ओके, फाईन. आता नंतर 48 नंबर कोण? सोनोली आहे वाटतं. ती नेहमीच जॉईन होते सकाळी सकाळी, अगोदरच जॉईन असते. सोनोली आहे का? भक्ती. भक्ती तर ही 10-12-20 लाच जॉईन झालेली होती आज वैष्णवी बरोबर. कुठे गेली का? घरी पळाली? सोनोले, तुझा आवाज येत नाही माझ्यापर्यंत. ओके, आय एम रिमूव्हिंग हर. नंतर प्राची संपल्यानंतर पुढचा आहे प्रियंका बाल. संकेत अरुण अडसुळे आहे का? अडसुळे नाही. ओके, आय एम रिमूव्हिंग यू. संकेत अडसुळे निघाला आहे. ठीक आहे. भगत अजय. यस सर, प्रेझेंट आहे. ओके, व्हेरी गुड. बिलवाल वैभव. बिलवाल नाही, बिर्ला रोहित. यस सर. बिर्ला आहे. ओके. आता Yes, मला sir. सांगा 88-76 पर्यंत कोण कोण प्रेझेंट आहे? 78 प्रेझेंट आहे. गरजे गोविंदा आहे का नाही? ओके, आय एम रिमूव्हिंग यू. कॉलेज. कोण आहे आता? सांगा. आता पुढचा कोणता आहे मला सांगा. प्रेझेंट कोण आहे? 88-84 नंतर गुंडेकर नाही ना? गुंडेकर आहे का नाही? ओके, आय एम रिमूव्हिंग यू. फारच छान.
188 123 वडोदकर आहे. Yes, sir. Present, sir. ओके. नंतर देवव्रत आज ऍबसेंट आहे काय? नाही सर, आहे प्रेझेंट आहे. अच्छा, व्हेरी गुड. तो नेहमीच असतो. ओके. अजून ओके. मला वाटतं इथे आता पारखे आहे. पल्लवी आहे का? येस सर. येस ओके, सर. fine. ओके, आवाज येतोय तुझा. शिंदे त्रिवेणी आहे का? बरं, काबरा आहे वाटतं. वैष्णवी Yes, आहे sir. ना? ओके. Yes. आता मला वाटतं आणि शेवटचा तूच आहे. अजून कोणी राहिलंय? नंबर सांगा ज्याचा राहिला असेल त्याने. हे बघा आता किती प्रेझेंट आहे आपल्याकडे दिसेल तुम्हाला. 32 प्रेझेंट आहे. ठीक आहे, तिथं 30 दाखवत होता. दोघ जण कदाचित लूज गेले असतील. ओके, फाईन. चला, थँक्यू. आपण परत परवा हे लेक्चर सुरू करू आणि प्रॉबेबली आय विल स्टार्ट विथ TCP IP कम्युनिकेशन. थोडासा अभ्यास करा, वाचा. काही डिफिकल्टी वाटल्या तर मी एक लवकर लेक्चर सुरू करेल, 11:15 आसपास. एक 15 मिनिटं तुमच्या काही डिफिकल्टी असेल तर आपण सोडवूया. जॉईन मी ॲट 11:15 इफ यू हॅव गॉट एनी डिफिकल्टी, ऑर ॲटलिस्ट 11:30 ला बरोबर जॉईन करा, म्हणजे विल स्टार्ट अवर लेक्चर. ओके देन, गुड बाय.